रेश्मा क्रिएशनमध्ये आणि ब्लॉगमध्ये माझा सर्वांना नमस्कार. तर बाळ आत्ताच आमचं झोपलेलं आहे. छानपैकी पाळण्यात झोपलेलं आहे आमचं बाळ. पहा तुम्ही, मस्त पाळण्यात नाव घालून झोपलेलं आहे. ते आता काही 2-2.5 शिवाय उठत नाही का, 2.5-3 शिवाय बहुतेक. त्याला आता पाळणा आणला. पहिली झोळी होती, झोळी दिली ती माझ्या मोठ्या मुलांनी, आणि आता हा पाळणा घेतला आम्ही त्याला मोकळं झोपण्यासाठी. आणि ही रूम आहे त्यांची सगळी. इकडं आज कलरचं काम आहे. दुपारपासून कलर आणायला गेला आहे मुलगा. इथे कलर द्यायचा आहे. किचनमध्ये पहा, आता माझं आत्ताच आवरलेलं आहे सगळं. फक्त 2 पातेले आज घासायचे ठेवले, बाकीचे सगळे घासलेले आहेत. आणि बटाट्याची आमटी केली. पहा तुम्ही, छानपैकी बटाट्याची आमटी केलेली आहे. भात आणि पोळ्या. आज मी काही वरण केलेलं नाही. रोजचं वरण शिल्लक राहतं, रात्री कोणी खात नाही, त्याच्यामुळे मी वरण केलेलंच नाही आज. सरळ सोप्पं आपलं बटाट्याची आमटी, भात आणि पोळे. तर एक जण थोड्या वेळाने 1:30-2 वाजता जेवतील सगळे. आज बाबा बारक्या मुलाला बाहेर खायची लहर आली, म्हणून त्याने आज बाहेर खाल्लं, नाश्ता केला आहे. घरी काही नाश्ता बनवलाच नाही. आणि ती ते काजू बदामचे लाडू केलेले आहेत डिंकाचे, ती खाती. अशा प्रकारे आमच्या इथे चालते दिवसभर. दुपारपर्यंत काम, खाणे पिणे 2-2:30 वाजेपर्यंत. त्याच्यानंतर 5-6 वाजता चहा. हे तर रुटीन चालूच आहे, हो की नाही? तुमचं कसं काय रुटीन ते तरी सांगा. आमचं असंच चालू राहतं. आणि मला अजून काही जास्त हे करता येत नाही. आम्ही आज एक चटई घेतली, पण तेव्हा आता ती महाग लागली. 300 रुपयाला घेतली. ही डबलची आहे. काय माहिती आता महाग लागली का स्वस्त लागली, पण काही दारावर घेतली. हां, बाकी सर्व आमचं काही आता ठीक आहे सध्या. बाळाचंही झोप चालू आहे, काम चालू आहे. अजून 2-3 महिन्याचं उस्तर तर ते आराम करणार, नंतर मग ते त्रास देणारच, हो की नाही? आणि मुलगा आता कलर आणायला गेला आहे. कलरचं काम सुरू करून दुपारपासून. थोडंसं कलर द्यायचं तेवढ्या भागाला, कारण सगळ्याला नाही जमणार सध्या. लहान बाळ आहे. तिथं चाललं होतं सगळ्याच घराला कलर देऊया, पण म्हटलं सध्या लहान बाळ आहे. आणि ते गांधी माशीचं पोळे कोणी काढीना, त्याच्यामुळे कपड्याचं स्टँड आतमध्येच ठेवले. सगळा पसाराच दिसतोय. बाकीचं काय आहे की नाही? आणि नुसतं आभाळ आले, पाणी प्यावं वाटतं, नुसतं पाणी. आभाळ आलेलं आहे आणि पाऊस काही धडाधडा होत नाही. पाऊस व्हायला पाहिजे, पण तो होत नाही आता. अशा प्रकारे चाललेलं आहे. तुमचं कसं काय चाललेलं आहे सांगा. आणि मोठा मुलगा कालच येऊन गेला. कालच ते सगळेजणे आले होते. त्या मोठ्या मुलाला थोडंसं भाजलं सायलेन्सरनी, बऱ्यापैकी भाजलं तसं, पण त्यांनी सहन केलं, रडत नाही बसला. ते येऊन गेले. ते आपले पाहुण्यासारखे येतात आणि जातात, सगळी नाही. बाकी सर्व ठीक. बाय. उद्या भेटूया.